सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कारपुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्। पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव होऊ देऊ। जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा। भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ। तुका म्हणे आणू तुझ विण नाही नभाहुनी पाही वाढ आहे। जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा। आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील 6व्या क्रमांकाचा हा अभंग आहे। आणि आज ज्येष्ठ शुद्ध एकादशीची प्रवचन सेवा जी क्रमशः प्रवचन सेवा काही आठवड्यांपासून आपण करतोय ती या नियमाची सेवा आज या ठिकाणी संपन्न होते आहे। आज मोठा चांगला दिवस आहे ज्येष्ठ शुद्ध एकादशीचा। आणि याच्यानंतर बरोबर 1 महिन्यानं येते ती आषाढ शुद्ध एकादशी। वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या धार्मिक संस्कृतीच्या दृष्टीनं ज्या आषाढी एकादशीचं ज्या पंढरपुराचं आणि पांडुरंगाचं विशेष महत्त्व आहे त्याचं कारण पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं जो एक विचार रुजला वाढला तो विचार म्हणजे ती संस्कृती आहे। आणि तो नेमका कोणता विचार आहे तर तो विचार म्हणजे सर्व जाती धर्मातील सर्व परिस्थितीतील लहान थोर आबाल वृद्धांना एकत्र येऊन विठ्ठल भक्तीचा अधिकार आहे अशी घोषणा जणू ज्ञानोबारायांनी त्यावेळी केली। आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या उदात्त हेतून प्रेरित होऊन त्यावेळची जवळजवळ 52 संत मंडळी, मग त्यामध्ये संत सावता महाराज होते, संत गोरोबा काका होते, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, मुक्ताई होत्या, जनाई होत्या, संत निवृत्तीनाथ महाराज हे तर सर्वांचे गुरुस्थानी होते। आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या जाती धर्मातील सगळी मंडळी त्या वारकरी संप्रदायाच्या ध्वजाखाली एकत्र येऊन मोठ्या गुण्यागोविंदानं ही भागवत धर्माची पताका वारकरी संप्रदायाची पताका डौलानं फडकवित होते। आणि त्या विचारांची आठवण देण्यासाठी या आषाढी वारीचा खटाटोप आहे असं म्हटल्यास वावगं होणार नाही। या आषाढी वारीला
लहान थोर भक्तांनी एकत्र यावं, भगवंताचे गुणानुवाद गावेत आणि पाया पडे जन एकमेका. कोणताच भेद तिथे उरत नाही. गरीब नाही, श्रीमंत नाही, गुरु नाही आणि शिष्यही नाही. वारकरी पंथामध्ये पंढरीत गेल्यानंतर प्रत्येकाने एकमेकाचा चरणस्पर्श करावा, ही मला वाटतं जगातील एक आगळी वेगळी परंपरा आहे. या परंपरेकडे आपल्याला सगळ्यांना बारकाईनं पाहावं लागेल. कारण जगामध्ये नेहमी मोठा हा मोठाच मानला जातो आणि लहानानं नेहमी लहानपण घेऊनच वागायचं असतं. पण वारकरी संप्रदायाने सांगितलं, एकदा विठ्ठलाच्या भक्तीच्या मंडपात आपण आलो ना, मग आता कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. सर्वांनी एकमेकांना आनंदित करायचं आणि तो भक्तीचा आनंद घ्यायचा, अशी एक उदात्त दिव्य परंपरा. आणि म्हणून बरोबर आषाढी वारीच्या महिनाभर आधी आपण ही प्रवचन सेवा करतोय. खरं म्हणजे मागील आठवड्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी घडून गेल्यात. आपण प्रत्येक प्रवचनामध्ये आठवडाभरात काय नेमके महत्वाचे उत्सव येऊन गेले याचा एक छोटासा अल्पसा विचार या निमित्तानं करत असतो. तर 17 तारखेला भारतातील एक अत्यंत महान तेजस्वी राणी लक्ष्मीबाई, अर्थात ज्यांना झाशीची राणी आपल्याकडे म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं, त्या राणी लक्ष्मीबाईंची पुण्यतिथी ही आत्ता आज 21 तारीख आहे आणि 2-3 दिवसापूर्वी 17 तारखेला तिथे. झाशीच्या राणीबद्दल आपल्याला माहितीच आहे की जिनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंग्रजांशी युद्ध केलं. तो सविस्तर इतिहास काय मला इथे मांडायचा नाही, किंबहुना आपणा सर्वांना तो ठाऊक आहे. परंतु तान्ह बाळ आपल्या पाठीशी बांधून लढाई करणारी ती भारतातली एकमेव अशी रणरागिणी आणि राणी. मला वाटतं आजही आमच्या अनेक माता भगिनी आपलं काम करण्यासाठी त्या झाशीच्या राणीची प्रेरणा घेतात. आणि त्याच दिवशी योगायोगानं तारखेप्रमाणे महाराष्ट्राच्या माता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची पुण्यतिथी त्या दिवशी होती. हा केवढा मोठा योगायोग आहे. मला असं म्हणावं वाटतं की राणी लक्ष्मीबाईंनी पाठीशी मुलाला बांधून युद्ध केलं आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी मुलाच्या पाठीशी उभा राहून स्वराज्य निर्माण केलं. या दोन्ही मातेचं हे विलक्षण अशा स्वरूपाचं कार्य कर्तृत्व आहे. आणि म्हणून त्या दोन्हीही मातांना प्रथमतः आपण वंदन करूया. तदनंतर काल दशमी होती. आज एकादशी म्हणजे काल ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी. आणि दशमीच्या दिवशी कालची जी तिथी आहे, नियमाप्रमाणे प्रतिवर्षी त्याला गंगा दशहरा असं कॅलेंडरमध्ये आपल्यापैकी अनेकांना वाचलं असेल. हा काय नेमका गंगा दशहरा? बरेच उत्सव आपल्याला ठळक ठळक माहिती असतात, पण आपल्या संस्कृतीतले बरेच काही महत्वाचे उत्सव त्याची व्याख्या आपल्याला ठाऊक नसते, त्याची नेमकी महती काय हे माहीत नसतं. तर या निमित्तानं 2 मिनिट तीही आपण उहापोह करूया. ज्या वेळेला राजा भगीरथानं आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी गंगेला भूतलावर आणायचं ठरवलं, अर्थात त्यांच्या अगोदरच्या सर्व पिढ्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेलेच होते आणि भगीरथ राजाच्या पिढीमध्ये ते प्रयत्न सफल झाले. अज राजा, दिलीप राजा इत्यादी सर्व राजांनी प्रयत्न केले होते. आणि भगीरथ राजाने ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये असणारी गंगा तिला या भूतलावर आणलं. गंगा स्वर्गातून भूतलावर आली तो दिवस म्हणजे कालच्या दशमीचा आहे. म्हणजे गंगेचं अवतरण त्या दिवशी झालं. हे एक महत्वाची बाब. गंगा दशहरा नेहमी आपण त्या कॅलेंडरमध्ये वाचतो, पण हा दशहरा म्हणजे काय? मला आठवतं परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, आम्ही विद्यार्थी सर्व मंडळी तिथे असताना कालच्या त्या दशमीच्या दिवशी सगळ्यांना सोबत घेऊन भजन करत गंगेत आम्ही जायचो, गोदावरी गंगामाईमध्ये. आणि भजन व्हायचं, गंगेचं पूजन केलं जायचं. त्या दिवशी महापंगत अन्नदान केलं जायचं.
अशी परंपरा लहानपणापासून आम्ही त्या निमित्तानं पाहत आलो. आणि म्हणून गंगामाई अवतरित झाल्या. अर्थात गंगेचं हे विशेष महत्त्व आपल्याला सतत स्मरणात राहावं म्हणून हा गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवशी गंगेचं स्नान केलं जातं, गंगेचं पूजन केलं जातं आणि त्यातून पुण्य पवित्र भावना आपल्या अंतःकरणामध्ये प्राप्त होते. म्हणून मागील आठवड्यामध्ये हे सर्व महत्त्वाचे उत्सव आणि महत्त्वाच्या काही घडामोडी पार पडलेल्या आहेत. आणि आज आहे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील आजची एकादशी आणि एकादशीच्या निमित्तानं आपण तुकोबारायांच्या गाथेतील आपल्या अल्प स्वल्प बुद्धीप्रमाणे जे काही चिंतन करता येईल अशा स्वरूपाच्या काही निवडक अभंगाचं चिंतन या प्रवचन मालेच्या निमित्तानं करीत आहोत. आजचा जो अभंग आहे या अभंगाचा भावार्थ फार सुंदर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी बोलतायत या अभंगामध्ये. भगवान पांडुरंगाशी संवाद साधतायत आणि सांगतात की हे देवा, आम्ही तुझ्या भक्ती मार्गाला लागलो, संत कृपेनं गुरुकृपेनं आम्हाला हा मार्ग सापडला. आम्ही या मार्गावर प्रामाणिक काही भजन पूजन साधनाही केली आणि त्याचं फल म्हणून जे काही मिळायला पाहिजे ते आम्हाला सर्व मिळालं. पावले पावले तुझे आम्हा सर्व, आम्हाला त्याचं फल मिळालं. आता देवाच्या या भजनाच्या पूजनाचं फल मिळालं म्हणजे नेमकं काय मिळालं हा एक महत्वाचा विषय आहे. तुकाराम महाराजांना देवाकडून नेमकं काय मिळालं, मला वाटतं देवाचं काय हे एकदा समजून घ्यावं लागेल. या ठिकाणी जीव जे अनुभवतोय ना ते सगळं दुःख आहे आणि म्हणून जीवाला जे सुख पाहिजे असतं ते नेमकं देवाचं आहे. सुखरूप आहे साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासाठी खातो. म्हणून देवाचं काय तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाने आपल्याला उल्लेख करावा लागेल की देव हा सुखरूप आहे, जीव हा दुःखरूप आहे आणि जो दुःखरूप आहे तो सुखाच्या शोधार्थ तळमळतोय. असं आहे, मी नेहमी कीर्तन प्रवचनामध्ये उदाहरण देत आलो की आपल्याला लाडू बनवायचे तर लाडू हे गोड बनवतात. मग गोड बनवायचे असतील तर त्यामध्ये साखर किंवा गुळ घालावा लागेल. जिलेबी बनवायची, कुठलंही पौष्टिक पक्वान्न बनवायचं म्हणजे त्याला गोड करण्यासाठी साखरेचा किंवा गुळाचा वापर करावा लागेल. पण साखरेलाच गोड करायचं, आता काय करावं लागेल? साखरेला गोड करायसाठी काही करावं लागणार नाही. कारण तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणाले, गोडी साखरेच्या ठाई. गोडी ही तिच्या स्वभावातच आहे, तिच्या स्वरूपातच आहे, तीच त्या साखरेची ओळख आहे. त्यामुळे साखरेला गोड करायला काय करावं? लाडूला गोड करायला साखर घालावी लागते, पण साखरेला गोड करायला काही घालावं लागेल. तसं जीवाला सुख प्राप्तीसाठी देवाची भक्ती करावी लागते, पण देव मात्र सुख स्वरूपच आहे. म्हणून देव हा सुख स्वरूप. आपण भगवान श्री गणपती बाप्पांच्या दरबारात इथे आहोत, वरद विनायकाच्या, आणि अथर्व शीर्ष आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो, म्हणतो गणपती बाप्पाच्या सेवेसाठी. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. हे प्रभू, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू सुख स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, अशा त्याच्या व्याख्या त्या ठिकाणी केल्या. आणि इकडे संतांनी सुद्धा आपल्या अभंगांमध्ये तसं सांगितलं. म्हणून देवाचं प्राप्त झालं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं, सुख प्राप्त झालं, जी अपूर्णता होती तीही निघून गेली आणि पूर्णत्व प्राप्त झालं. कारण देव कसा आहे, वेदाचा एक मोठा महत्वाचा मंत्र आहे जो आपल्या कानावर बहुधा अनेक वेळा पडलेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे भगवंताचं केलेलं वर्णन आहे. तो पूर्ण स्वरूप आहे, त्याच्यात कुठलंच अपूर्णत्व नाही. ध्यानात घ्या, ज्याच्यात अपूर्णत्व असतं तो जीव, आणि जो पूर्णत्वाला पोहोचतो तो देव, जो पूर्ण असतो तो देव. म्हणून संतांना देव का म्हणायचं? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. त्याचं कारण संत महात्मे हे भगवत भक्ती करून करून त्या पूर्ण पदाला पोहोचतात. त्यांच्याही अंतःकरणामध्ये कसली आशा, अभिलाषा, आकांक्षा, इच्छा शिल्लक राहत नाही.
त्यांचं इथे अवताराला येणं, संतांचं अवताराला येणं आणि संतांचं जीवन जगणं याचा उद्देश स्वतःसाठी काहीच नसतो. महाराज म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे मी केवळ उपकारासाठी या जगामध्ये काम करतोय. आणि म्हणून संत हे पूर्ण पदाला पोहोचलेले असतात. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, देवा पावले पावले तुझे आम्हा सर्व. खरं म्हणजे जीव हा साधक दशेत हळूहळू गेला की ती त्याच्या भाग्याचं लक्षण असतं. आणि साधक दशेतून तो सिद्धावस्थेकडे गेला की हे पूर्णत्व त्या जीवाला प्राप्त होतं. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक मनुष्य मात्राने आपण मनुष्य झालोय हेच मोठं भाग्य आहे. आपल्या सर्व संतांनी किती ठिकाणी आपल्याला या भाग्याकडे आवर्जून पाहायला शिकवलंय की बाबांनो, तुम्हाला हा जो मनुष्य जन्म मिळाला हा फार दुर्लभ असा मनुष्य आहे. नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, पैठणचे श्री संत एकनाथ महाराज, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे नरदेह दुर्लभ आहे असं अनेक प्रमाण आपल्या सर्वांना माहिती. मग असा हा दुर्लभ हो मानुषो देहो, असा हा मनुष्य देह मिळाला. पण मनुष्य देह मिळून सर्व काही ईश्वर भक्तीच्याच मार्गाला लागतील, सन्मार्ग सगळ्यांना आवडेल असं मात्र नाही. असं होतच नसतं. जगामध्ये वेगवेगळ्या रुची असतात, वेगवेगळी भिन्नता असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काही जीव हे विषयी आहे. विषयी कोणाला म्हणायचं तर आमची सर्व साधू संत मंडळी सातत्यानं सांगत आली, ज्याला परमार्थ आवडतो परंतु प्रपंच मात्र सुटत नाही. म्हणजे काही माणसांना देवाच्या दर्शनाला जावं वाटतं पण ते म्हणतात सवडच मिळत नाही. आता आपल्यासारखी अनेक माणसं हातातलं काम टाकूनच येतात ना, कारण त्याशिवाय तर काही सवड मिळणार नाही. नाही तर शेवटचा रामनाम सत्य आहे हा दिवस येऊन ठेपेल तरी आपण म्हणू सवडच नाही. बरं, तो दिवसही आपल्याला ठाऊक नाही आहे कोणता आहे. त्याच्यामुळे मोठा गमतीचा भाग आहे. मी कीर्तन प्रवचनात सांगत असतो की ज्याला हे देवधर्म परमार्थ सेवा सत्कर्म करायचे त्यानं मुहूर्ताची वाट पाहू नये. तुकोबाराय जसं म्हणतात, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्या थोड्या विलंबानं कराव्या. म्हणजे एखाद्याचा राग आला आणि राग आला म्हणून तुम्हाला जर त्याला काही बोलावं वाटलं तर तातडी करू नका. थोडा विचार करा त्याच्यावर, बोलावं की न बोलावं. आणि बोललो तर काय होईल, आणि बोलून जर काय होणारच नाही तर मग न बोललेलंच बरं असं म्हणून शांत व्हा. पण काही गोष्टी अशा असतात ती कामं टाळायची असतात जे चुकीचे वाटतात, आणि जी चांगली कामं असतात ती मात्र तातडीनं करायची असतात. ती पटकन संधी आपण घ्यायची असते. एखाद्या सेवेची संधी, एखाद्या तीर्थयात्रेची संधी. आता खरं तर कोरोनानं या सगळ्या गोष्टी आपल्या थांबवलेल्या आहेत, थांबावं लागणारच आहे, काही हरकत नाही. काही काळ आपण थोडासा संयम धरला तर उद्याचे चांगले दिवस आपल्याला नक्की पाहायला मिळतील. कोणत्याही त्यागाचं फळ हे नेहमी चांगलंच प्राप्त होत असतं. आणि म्हणून देवधर्म परमार्थ आपण कुठला थांबवायचा नाही, फक्त आपण गर्दीत जाणं थांबवायचं. बाकी आपलं भजन, आपलं वाचन, आपलं नामस्मरण, आपलं देवदर्शन, आपली आईवडिलांची सेवा, जी काही तुम्हाला जी काही जबाबदारी आहे राष्ट्राची समाजाची, त्या दृष्टीनं ती सेवा, हे सगळं काम आपलं नियम सांभाळून, कोरोनाची परिस्थिती सांभाळून आपल्याला ते करायचं आहे. सांगण्याचा भाव असा आहे की करावी तातडी परमार्थी. परमार्थ हा मात्र तातडीनं केला पाहिजे, लगबगीनं केला पाहिजे, ही खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज विषयी जो मनुष्य आहे या विषयी माणसाविषयी बोलत नाही किंवा त्या भूमिकेतून ते बोलत नाही. त्यांना माहिती आहे विषयी हा परमार्थ आवडतोय पण गुंतलेला प्रपंचात आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, काही माणसांना काहीतरी देवधर्म करावा वाटतो पण ते शेंडी सगट संसारात बुडालेले असतात. आणि म्हणून
विषयी आहे, पामर आहे. आता पामराची व्याख्या अशी केलेली आहे, देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. म्हणजे तो देव मानतही नाही, देव धर्म करतही नाही. मग काय करतो तर त्याला मनाला आवडेल तसं, बुद्धीला सुचेल तसं, जसं वावटळीत वारा कोणत्या दिशेनं वाहतो सांगताच येत नाही, ती कसाही वावटळ कुणीकडेही फिरते. तसं एखाद्या माणसाच्या जीवनाचा आपल्याला एखाद्याचा स्वभाव सांगता येतो, एखाद्याचे गुण सांगता येतात, पण जी स्वैराचारी माणसं आहेत त्यांच्या बाबतीत निश्चित काहीच बोलता येत नाही. आणि म्हणून माणसानं जर एखाद्याविषयी विचारलं, ते म्हणत असतात काय भरोसा नाही हो त्या माणसाचा, भरोसा नाही, शब्दाला जागेल की नाही, नियम पाळेल की नाही. आणि म्हणून माणसाने स्वतःच्या जीवनात समाजामध्ये विश्वास निर्माण करणं हा खरा पुरुषार्थ आहे. आपल्या जीवनात आपल्या छोट्याशा कामामध्ये का होईना पण एक विश्वास, हे ते नक्की येतील. एखादा भाजी विक्रेता आहे, पण तो जर का रोज सकाळी 7ला येत असेल तर शेजारची माणसं म्हणतात नाही नाही 7ला तो येईलच, तो नियमाने येतो. म्हणजे छोटी भाजी विकतोय, पण त्यानं काय केला, आपल्या नित्य नियमातून, आपल्या कामातून एक विश्वास निर्माण केला. आणि म्हणून व्यवहार करताना असो, परमार्थ करताना असो, संसार करताना असो की परमार्थ करताना असो, आपल्याला एक विश्वास निर्माण करणे ही सुद्धा फार मोठी एक जबाबदारी आहे. पण पामर जो आहे तो मात्र जीवनामध्ये काहीच पाळत नाही, देव मानतही नाही, देवधर्म करत नाही. विषयी जो आहे तो देव मानतोय खरा, पण देवधर्म करायला त्याच्याकडे फार वेळ नाही. केला देवधर्म तरी ल्यावे खावे बरवे असावे सदैव हेची करी हाव संसारी. संसारातच काहीतरी देवाला गारानं मांडतो, पण जो साधक आहे तो मात्र देव प्राप्तीसाठी, सुरुवातीला देव जाणून घेण्यासाठी आणि जाणलेला देव मग प्राप्त व्हावा त्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. त्याला सतत प्रश्न पडत असतात की मी नेमका कोण आहे, माझा जन्म नेमका कसा झाला, मृत्यूनंतर माझी खरंच काय गती होणार आहे, या जगाचा कर्ता नियंता नेमका कोण आहे. असे सगळे जीवनविषयक गहन प्रश्न ज्याला पडतात आणि त्या अनुषंगानं जीवनामध्ये तो काही ना काही ग्रंथातून, साधू संतांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोय दृशा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी कोण आहेसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा विचार करा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. कारण गमतीचा भाग असा आहे, आपल्याला आकाश म्हणजे काय आहे तेही बऱ्यापैकी आता कळू लागलंय. पृथ्वी म्हणजे काय आहे तिचंही संशोधन विज्ञानुगामध्ये भरपूर झालंय. समुद्र म्हणजे काय त्याचाही भरपूर अभ्यास, अथांग समुद्राचा सुद्धा अभ्यास आपल्या वैज्ञानिकांनी केला आहे. म्हणून कणापासून ते ब्रह्मांडापर्यंत, अणुपासून ते ब्रह्मांडापर्यंत बरंच काही आज विज्ञानयुगामध्ये, तंत्रज्ञानामध्ये आपल्याला कळायला लागलंय. पण तरी सुद्धा मी कोण आहे आणि माझा जन्म नेमका कशासाठी आहे हे न कळाल्यामुळे, हे न उमजल्यामुळे जीवनाची दिशाच हरपून जाते. आणि मग मोठमोठ्या यशस्वी ठिकाणी गेलेली माणसं सुद्धा गोंधळतात, गडबडतात आणि जीवनातला खरा आनंद किंवा नेमकं काय करायचं हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून तर आपल्याला तुकोबारायांची गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीता आदी आदी सकल ग्रंथ हे आपल्याला जीवनविषयक मार्गदर्शन करतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो, मला अनेक काही शिकली सवरलेली मंडळी आदरानं प्रश्न विचारतात की महाराज आम्ही हे शिकलोय, मग आम्हाला आणखी काय शिकायची गरज आहे. कुणी म्हणतोय मी गणितातला तज्ज्ञ आहे, कुणी म्हणतो मी विज्ञानातला सुज्ञ आहे, कुणी म्हणतो मी आयुर्वेदातला तज्ज्ञ आहे. अशा अनेक लोक अनेक पद्धतीनं, मग आम्हाला आणखी काय जाणून घ्यायचंय. मी त्यांना सांगतो, बाबा वाचणं लिहिणं हे तर शिकावंच लागतं, पण वाचणं लिहिणं शिकण्यासाठी शाळेत जावं आणि जगणं वागणं शिकण्यासाठी ग्रंथांमध्ये अध्ययन करावं, त्याच्यात शोधून पाहावं, त्या ग्रंथांकडे यावं लागेल, संत विचाराकडे यावं लागेल. कारण जगणं वागण्याचं जे मूळ सूत्र आहे, ज्याला एक नीती म्हणूया, संस्कृती म्हणूया, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथून समजतील. आणि म्हणून आपल्या सर्व संतांनी हा ठेवा आपल्यासाठी ठेवलाय. सांगण्याचा भाग असा आहे
की जो साधक आहे, त्याला जिज्ञासूही म्हणतात, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की नेमकं काय, मी काय, हे ब्रह्मांड काय, ब्रह्मांडाचा मग कुठेतरी नियंता, कारण त्याच्याशिवाय ब्रह्मांड कसं चालेल. मग जो नियंता आहे त्याचा आणि माझं नातं काय. संतांनी सांगितलं, गीतेमध्ये भगवान म्हणाले, पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. या जगाचा संपूर्ण कर्ता करविता मायबाप मीच आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि संतांनी सुद्धा सांगितलं, विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विण चाड नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल बाप माय चुलता. विठ्ठल मायबाप आहे, विठ्ठल सर्व काही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताचं माझं नातं काय हे तो समजून घेतो. आणि ज्या दिवशी त्याला हे नातं समजतं, ज्या दिवशी त्याला या जीवनातील गूढ प्रश्नांची उकल होते संत कृपेनं, सद्गुरू कृपेनं, त्या दिवशी तो साधकाचा सिद्धावस्थेला जातो. म्हणून जीवानं पामरावस्थेत राहू नये, पामराचं निदान विषयी व्हावं, विषयी अवस्थेत राहू नये, त्यातून त्यानं साधक दशेत यावं आणि साधकाच्यातून त्यानं सिद्ध दशेकडे जाण्याचा. जसं आपण शिक्षणामध्ये एक एक वर्गानं, एक एक पायरीनं, एक एक डिग्रीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा एक एक अनुभवानं, एक एका साधनेनं पुढे जाण्याचा प्रयास. तुकाराम महाराज आज अशा टप्प्यावर येऊन उभे आहेत की देवा, आम्ही तुझी भक्ती केली आणि आमच्या कर्मधर्म संयोगानं, आमच्या संतांच्या कृपेनं ती भक्ती सफल झाली. झाला सफल व्यापार, महाराजांनी एका ठिकाणी म्हटले. अर्थात हा व्यापार म्हणजे भक्तीचा. जगात चालतो तो व्यापार वेगवेगळा, तो वेगळा. पण तुकाराम महाराज इथे आपल्या अध्यात्माच्या खटाटोपालाच व्यापार म्हणतात. मग सफल झाला आणि त्यातून आम्हाला सर्व काही मिळालं. पावले पावले तुझे आम्हा सर्व. ज्ञान मिळालं, सुख मिळालं, पूर्णत्व मिळालं, आनंद मिळाला. तेव्हा जे जे काही मिळायला हवं होतं, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. या न्यायानं आम्हाला सर्व काही मिळालं. ती ब्रह्मरूपता प्राप्त झाली, ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, तो ब्रह्मबोध आम्हाला प्राप्त झाला. मग पुढे काय महाराज, तुम्हाला पावलं सगळं म्हणताय. पांडुरंगानं विचारलं, तुकाराम महाराज पण पुढं काय म्हणणं आहे तुमचं. ठीक आहे, तुम्ही माझी भक्ती केली, तुम्हाला हे सगळं मिळालं. म्हणाले, देवा एक अडचण आहे, ती घेऊन आलो. काय अडचण आहे तुकाराम महाराज. म्हणाले, तुझा नको भाव होऊ देऊ. देवा आता भक्ती करून सगळं चांगलं प्राप्त झालंय, पण मनात आता तुझा भाव निर्माण होऊ देऊ नको. अर्थात हा जो भक्तिभाव निर्माण झालाय, या भावनेतून आता आम्हाला बाहेर पडू देऊ नको. एका ठिकाणी महाराज म्हणाले, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. असं आहे, आपल्या जीवनात सद्भावना निर्माण होणं हे फार मोठं सद्भाग्य आहे. पण निर्माण होणाऱ्या सद्भावना या जीवनभर टिकून राहणं ही मात्र फारच मोठी पुण्याई आहे, फार मोठी कमाई आहे. कारण सद्भावना सहज निर्माण होत नाही, त्या कोणालाही निर्माण होत नाही. बघा तुम्ही, एखादा गरीब माणूस भुकेला बसलेला असतो, 100 माणसं जातात, सर्व त्यापैकी कुणी त्याला विचारलेच असं नाही. एखादा कुणीतरी तुमच्यासारखा संवेदनशील येतो, त्याला असं वाटतं, अरे हा माणूस सकाळपासून आपल्या चौकात बसलाय, भुकेला दिसतोय, आणि मग तो जवळ जाऊन विचारतो. म्हणजे सद्भाव हा फार क्वचित माणसांच्या मनात निर्माण होतो. आणि मग तो त्याला जीव घालतो. आपल्या घरून भाकरी आणून देतो, बाबा सावलीला बस, हे पाणी घे, ही भाकरी घे, खा आणि मग पुढचा प्रवास कर. पण या सद्भावना अखंड टिकल्या पाहिजे, अशी गंमत आहे. नाही तर बऱ्याच वेळेला एक ज्याला अलीकडच्या वैज्ञानिक भाषेमध्ये ज्याला मॉब सायकोलॉजी म्हणतात, म्हणजे समूह एकत्र आला आणि समूहाची काही भावना तयार झाली, तर ती समूहाची भावना ही व्यक्तीमध्येही उतरते. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो. एखाद्या गावात नामसप्ताह झाला आणि काल्याच्या दिवशी 25 तरुणांनी एकत्र येऊन ठरवलं की आपल्याला तुळशीची माळ घालायची, आपल्याला व्यसनमुक्त व्हायचं.
आपल्याला व्यसनमुक्त व्हायचं, तुळशीची माळ घालायची. म्हणजे काय झालं, त्या अनेक भावना निर्माण झाला. अहम भाव, काहींनी प्रस्ताव मांडला, बरेच जण त्याच्यात तयार झाले, क्रोध भावांनी माळ घातली, आणि या सगळ्या इतर भावापासून केली तर किती जणांची हो. आता आम्हाला सगळं चांगलं प्राप्त, म्हणजे काहींचा भाव मध्ये सुटला, तो भंग झाला. या ठिकाणी तुझा नको भाव होऊ देऊ, द्वैत भाव निर्माण होऊ देऊ नको, मनात भक्ती निर्माण केली महाराजांना. भक्तीतून आम्हाला पुन्हा प्रापंचिक त्या इतर भाव निर्माण होऊ नये, भक्ती भाव अत्यंत संकुचित भावनेकडे पुन्हा आम्हाला नेऊ नको, त्या जीवदशेकडे आम्हाला तू जाऊ देऊ नको. मला असं वाटतं, म्हणून गमतीचा भाग असा आहे की हे प्रभू, की ज्याला प्राप्त नाही झालाय त्याच्या मनात तुझा भाव निर्माण नाही. तुकाराम महाराजांचा हा भंग सूचित कर सुद्धा आपल्याला समजून घ्यावा, की जे कोणी बनवणारे आहेत, सामान्य म्हणून आम्ही ग्रंथ वाचलाय, आम्ही कीर्तनकार झालो, आम्ही साधू आहोत, आम्ही संत आहोत, माझ्यापासून खूप दूर आहे, असं फारच कोणाला वाटू शकते. माझ्यासारख्या एखाद्याला 4 कीर्तन केली तसं संत महात्म्यांचा अनुभव असं समजण्याचं कारण नाही, की तुम्ही जर ईश्वराची भक्ती मनापासून केली तर देव आणि तुम्ही वेगळे, या आध्यात्मिक जीवनासाठी ना आध्यात्मिक भावना, देव आणि भक्तासाठी सतर्क राहावं लागेल. देव मध्येच कधी स्वार्थ भावना निर्माण होईल सांगता येत नाही. कारण चिंतने तद्रूपता एक न्याय आहे, एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. तो काय आहे तर ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो त्या चिंतनाप्रमाणे व्यक्ती त्या स्थितीला जातो. एखाद्या व्यक्तीनं जर सतत मनात घेतलं की मी खूप आजारी आहे, मी खूप आजारी आहे, तर आजारी नसलेला सुद्धा तो आजारी पडतो. मला फार दुःख आहे, मला फार दुःख आहे, तर एवढं दुःख तो आणखी डोंगरा एवढं वाढून घेतो, कारण त्या दुःखाचं चिंतन तो करतो. आणि तेच जर व्यक्तीने ठरवलं की नाही, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, आणि आपण सगळेजण या गोष्टीचा अनुभव घेतो, ज्या दिवशी आपण ही सकारात्मक भावना मनामध्ये निर्माण करतो त्या दिवशी आपला बदल दिसू लागतो, ही ऊर्जा अंतःकरणात निर्माण होते. म्हणून जसं चिंतन करू तसं जीवन घडत असतं. जबाबदारी आपली एक आहे की आपलं वाचन चांगलं असावं, आपलं श्रवण चांगलं असावं, आपलं एकमेकाशी जे काही संभाषण आहे तेही चांगलं असावं, म्हणजे चिंतन चांगलं होतं. नाही तर लोक म्हणतील काय नाही अवघड, करू चिंतन. अरे पण चिंतन कशातून होतं? घरात तुम्ही बाजार करून आणला तर मग ज्या भाज्या आणल्या त्याच भाज्या खायला मिळणार आहे आठवडाभर, दुसऱ्या कशा काय मिळतील? कारलं आणलं तर कारलंच मिळेल, बटाटा आणलं तर बटाटा मिळेल. तसं जे वाचलं, जे ऐकलं, जे बोललो त्याच गोष्टी चिंतन म्हणजे ज्या वेळेला इतर कोणीही नसताना व्यक्ती स्वतःच्या विचारात मग्न होतो आणि त्याला काहीतरी आठवू लागतं, तो काहीतरी संकल्प करतो, त्याला काहीतरी सुचत राहतं, त्याला काहीतरी करावं असं वाटतं, काही घडून गेलेल्या गोष्टीविषयी तो विचार करत राहतो, त्या सगळ्या गोष्टीला चिंतन म्हणतात. चिंतन ही सहज घडणारी प्रक्रिया आहे, पण हे सहज चिंतन चांगलं घडावं यासाठी मात्र आपण प्रयत्नशील असावं. म्हणजे अगोदरचे प्रयत्न चांगले केले की पुढचं चिंतन चांगलं घडतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी भगवंताचं अखंड चिंतन केल्यामुळे त्यांना भगवंताचं ते सर्व सुख प्राप्त झालं. कारण किती चिंतन केलं, तुकाराम महाराजांनी किती भजन केलं हे महाराजांच्याच अभंगातून त्यांनी सांगितलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हे पहा, काही माणसांना जर फक्त आपला स्वार्थ दिसत असेल तर ते तेवढंच चिंतन करतात. माझ्या व्यापाराचं काय, माझ्या शेतीचं काय, माझ्या घराचं काय, माझ्या पोराचं काय, कारण तेवढं चिंतन तो करतो. काही माणसं समाजाचं चिंतन करतात, काही माणसं राष्ट्राचं चिंतन करतात, काही माणसं अवघ्या विश्वाचं. संत हे का मोठे आहे? संतांच्या समोर सतत विश्वाचा विचार होता, ना आपल्या जातीपुरतं, ना आपल्या धर्मापुरतं, ना आपल्या प्रांतापुरतं. आणि म्हणून संत हे फार व्यापक आहे. जबाबदारी आपली अशी आहे की या संतांना लहान बनवण्याचा प्रयत्न आपण करू नये. नाही तर कधी कधी आम्ही आमचे संकुचित विचार त्यांना चिटकवतो, ते चिटकत नसतात. ज्ञानोबारायांचे विचार हे फार दिव्य आहेत, त्याला कोणी मलिन करू शकत नाही. तुकोबारायांचे विचार हे फार व्यापक आणि दिव्य आहेत, त्याच्यात किती घालघुसळ करण्याचा प्रयत्न केला त्याला कोणी मलिन करू शकणार नाही. पण तात्पुरतं का होईना समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयास. आणि म्हणून तुकोबारायांचं चिंतन
हे सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचं चिंतन आहे. त्यातून पावले पावले तुझ्या महासर्व, पण तुझा नको भाव देवा. मी आणि तू वेगळा नाही, कारण तुझेच अंश म्हणजे आम्ही आहोत. गीतेमध्ये म्हटलंय मम एवांशो जीव लोके जीवभूत सनातन मन षष्ठानि इंद्रियानि प्रतिष्ठानि कृष्ण सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृति विज्ञानम अपोहनं च वेदैश्च सर्वे इत्यादी इत्यादी. सर्व ठिकाणी सांगितलं की ईश्वर अंश रूपानं जीवात्म्याच्या आत प्रवेशलेला, या जीवात्म्याच्या रूपानं तोच ईश्वर आहे. आणि म्हणून मग देवा मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा भाव माझ्या मनात कशाला? मी उच्च आहे, तो कनिष्ठ आहे, हा भाव माझ्या मनात कशाला देवा? कशाला हा तुझा भाव माझ्या मनात? आणि तूही वेगळा मीही वेगळा, हा तुझा भाव तरी कशा? तुकोबारायांचे विचार हे समजायला आणि झेपायला आपल्याला आपल्या बुद्धीतल्या ज्या मर्यादा आहेत त्या अगोदर तोडून मोडून टाकाव्या लागतात, कारण आपल्या अहंकाराला धक्का पोहोचतो. तुकोबाराय समजून घ्यायचे असेल तर पहिल्यांदा आपला अहंकार जाळून टाका, तिलांजली द्या त्याला, आणि मग तुकोबाराय समजून घ्या. नाहीतर मग तुकोबाराय समजणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात तुझा नको भाव होऊ दे. का तुझा भाव होऊ द्यायचा नाही? कारण तेव्हा तुझ्याशिवाय या जगात दुसरं काही नाहीच आहे. मग दुसरं काय मानायचं आम्ही? इथं दुसरं काहीच नाही. एकमेवा अद्वितीयम ब्रह्म नेह नास्ति किंचन. पैठणचे आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. संत महात्म्यांना हे ब्रह्मांड फक्त ईश्वरानंच भरलेलं दिसतंय. आमचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली प्रवरेच्या काठावर बसून निवासी क्षेत्रामध्ये म्हणाले जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जान माझा. जे जे जीव मात्र भेटतील ते भगवंताचं स्वरूप आहे, ते वेगळे नाहीतच. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात जेथे जेथे देखे तुझीच पाऊले. प्रवचन सेवेला घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणाले देवा जिथं पाहावं तिथं तुझीच पाऊलं. पाऊलं म्हणजे स्वरूप, भगवंताचं स्वरूप सगळीकडे. कारण अध्यात्म क्षेत्रामध्ये चरणामध्ये स्वरूप पाहण्याची पद्धती आहे. म्हणून गुरुच्या चरणाची पूजा, गुरुच्या चरणावर पाणी घातलं, फुलं वाहिली की त्यांना संपूर्ण अभिषेक केल्याचं फल मिळतं. कारण चरण हे स्वरूप आहे. तसंही वडीलधाऱ्या व्यक्तीच्या आपण नजरेला सुद्धा नजर लावू नये असं जुनी मंडळी म्हणायची. त्यांच्या चरणाकडे पहा. रामायणामध्ये प्रसंग आहे की ज्या वेळेला सीतामाईला रावण चोरून घेऊन गेला, राम लक्ष्मण दोघेही त्या मायावी हरिणाच्या वधासाठी गेले होते. मारीचानं बुडवून नेलं होतं. त्या मारीच हरिणाचा वध केला आणि पंचवटीमध्ये येऊन पाहतात तर सीता नाहीये. दोघेही फार अस्वस्थ झाले. भयंकर मोठी चिंता. काय झालं असेल? एखाद्या श्वापदानं खाल्लंय का? कुठे गेली सीता? आणि जोर जोरानं आवाज देऊ लागले सीते सीते सीते. राम लक्ष्मण दोघे. त्याच वेळेला असं जंगलातून चालत असताना सीतामाईच्या काही दागिन्यांचे अवशेष, काही गळ्यातले दागिने असतील, काही दंडातले असतील, काही पायातले असतील, तर सीतामाईनं ते जाणीवपूर्वक त्या रावणानं चोरून नेलं. त्यावेळेला आपले काही दागिने, काही खुणा अशा टाकल्या की ज्या दिशेनं नेलंय ती दिशा तरी कळावी. जुनी माणसं, आता हे तर भगवंताचं चरित्र आहे, पण जुनी माणसं त्या काळी फार यंत्रतंत्र नव्हते, पण फार शहाणपण, उपजत शहाणपण ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण शहाणपण असा शब्द आपल्याकडे नेहमी वापरला जातो, आणि ते फार विशेष त्यांच्याकडे होतं. सीतामाई तर आदिशक्ती आहे. दागिने काही टाकले, त्या दागिन्याचे अवशेष गोळा केले. राम त्या दागिन्याकडे पाहतायत आणि म्हणतायत लक्ष्मणा, अरे आपल्या सीतामाईचेच सीतेचेच दागिने आहेत का रे लक्ष्मणा? त्यावेळेला लक्ष्मण म्हणाले कुंडले नैव जानामी नैव जानामी केयुरे. मला सीतामाईची कुंडल कोणती आहे तीही माहीत नाही, इतर दागिने कोणते आहेत तेही माहीत नाही, कानातले गळ्यातले माहीत नाही.
परंतु पायातली जी दागिने आहेत, नुपुरारेव जानामी नित्यम पादावी वंदना, पायातले दागिने मला मी नक्की ओळखतो की हे माझ्या सीतामाईचे आहेत, कारण मी नेहमी त्यांच्या पायाचं दर्शन घेतो. पाय हे स्वरूपाच्या ठिकाणी मानतात. आणि मी ते जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, हे देवा जिथं पाहावं तिथं तुझीच पाऊलं आहेत. तुझं स्वरूप सगळीकडे भरलेलं आहे, तुझ्याशिवाय दुसरं काही नाही. आत हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोंडिले. संत महात्मे सर्वांमध्ये ईश्वर पाहतात. गीतेनं सांगितलं, शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. कुत्र्यामध्ये आणि एखाद्या विद्वान पंडितामध्ये एकच तत्व आहे, असं ज्याला दिसतं तो साधू. आता आपला भेद फार कठीण आहे. आपल्याला आपल्या ओळखीचा माणूस दिसला तर आपण थोडा जादा प्रसाद देतो, आणि बिनओळखीचा दिसला तर थोडा हात आखडता घेतो. म्हणजे हे मी आमचं सांगतो, महाराज महाराज म्हणून माझं सांगतो, मला दुसऱ्या महाराजांविषयी बोलायचं. माझे परमपूजनीय सद्गुरू नारायणगिरीजी महाराज ते सांगायचे, लहानपणी आम्ही शिकत असताना असंच काही पाठ घेत होते, ग्रंथ सांगत होते. रंगले सांगता सांगता ते म्हणाले, अरे पोराव काय सांगायचं, परमार्थ करून सुद्धा माणसाच्या मनातला द्वैत भाव जात नाही. म्हणाले, चातुर्मासाला आम्ही होतो, नावाजलेले एक महाराज, त्यांनी नाव सांगितलं होतं, पण मी सांगणार नाही, कारण कुठल्याही व्यक्तीची अवहेलना करण्यासाठी प्रवचन नसतात. पण उदाहरण मात्र सांगायचे, कारण विचार प्रवृत्ती कळल्या पाहिजे. महाराज म्हणाले, नारायणगिरी महाराज, कारण त्यांचा काळ सांगतो मी, 1930-32 साली ते पंढरीत अध्ययनासाठी गेले होते. फार जुना काळ आहे, जवळजवळ 90 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस आता अनुभव त्यांनी सांगितला की चातुर्मास संपला, लोक आता घरी जायचे, दर्शनाला रांग लागली. तर त्या काळामध्ये रुपया जर टाकला तर ती मोठी देणगी होती. म्हणजे आजच्या दृष्टीने ती 2-5 हजाराची, 10-5 हजाराची देणगी. मग एखाद्याने जर रुपयाचं दान दिलं तर ते महाराज त्याला पेढा द्यायचे म्हणे. आणि एखाद्यानं आणे 2 आणे जर टाकले पायावर, ते त्याला असं मुरमुऱ्याची बुचकुल भरून द्यायचे म्हणे. एक मुरमुऱ्याचं पोतच ठेवलेलं होतं. मोठा गमतीचा भाग आहे. साधूचं अंतकरण कसं आहे, त्याच्या मनात हा तुझा भाव राहत नाही. हा माझा आहे, तो परका आहे, हा असो. कोणती गोष्ट, ज्ञानदान असो की अन्नदान असो, या सर्व गोष्टी समानतेनं देण्याची ज्याची ती पात्रता तयार होते, तेव्हा साधू हो. वस्त्र घालून काय होणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना तिथपर्यंत कधी पोहोचता येईल ठाऊक नाही, पण तुकोबाराय पोहोचले. ते म्हणले, जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, तेव्हा जिथं पाहावं तिथं तुझी पाऊलं आहेत. त्रिभुवन संचले विठ्ठलागा, हे त्रिभुवन तुझ्या पाऊलांनी आणि तुझ्या स्वरूपाने संचलय, म्हणजे ठासून भरलंय. सगळीकडे तूच आहे, आम्हाला दुसरं, जसं रुक्मिणी माता काकड आरतीला गेल्या आणि सगळे सभामंडपात उभे होते, ते विठ्ठलासारखेच त्यांना दिसायला लागले. आणि मग त्या म्हणतायत, नामदेव महाराज त्यांची भावना व्यक्त करतायत, लाजले गे माया ता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर भुज गोपाळू. ओवाळू मी गेले माय सकळ द्वारका, जिकडे पाहे तिकडे चतुर भुज सारी खा. हे सगळे विठ्ठल स्वरूप दिसायला लागले. तसं तुकाराम महाराज म्हणले, देवा तुझ्या स्वरूपानं हे त्रिभुवन भरलेलं आहे. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. 3रं चरण. तेव्हा हे जे भेद अभेद, ही मत वेगवेगळी, हे सगळा भ्रम आहे, हे सगळे भ्रमाचे संवाद आहे. आम्हा नको वाद त्यांशी देऊ, आम्हाला ना त्या भेदात पडायचे ना अभेदात पडायचे. तुकाराम महाराज हे फारच विलक्षण असे साधू होते. जगामध्ये वेगवेगळे भेद आजही मानले जातात आणि ते कट्टर पद्धतीनं मानले जातात. मला असं वाटतं, राजकारणामध्ये पक्षभेद असतो, संसारामध्ये जातीभेद असतो, आणि परमार्थामध्येही पंथभेद असतो. आता तुम्हाला सगळ्याला घेतल्यावर आम्हाला कशाला सोडायचं, कसं हे
मला असं वाटतं व्यवहारामध्ये काही काळ हे भेद कुठेतरी गरजेचे असते. जसं राजकारणामध्ये प्रत्येक लोकशाहीमध्ये आपापलं एक स्वतःचं मत मांडून त्याद्वारा राजकारण करण्याची एक लोकशाहीनं दिलेली त्याला एक मुभा आहे आणि म्हणून ते पक्षभेद राहतच असतात. परंतु अध्यात्म क्षेत्रामध्ये मात्र हळूहळू अभेदापर्यंत आपल्याला गेलं पाहिजे असा तुकोबारायांचा सल्ला आहे. आपलं आपण मानायचा न मानायचा ती आपली जबाबदारी आणि म्हणून प्रामाणिकपणे प्रांजळपणानं असं वाटतं की राजकीय भेद राहतील, वेगवेगळे व्यवहारातले भेद राहतील, पण अध्यात्म क्षेत्रातल्या सेवा करणाऱ्या आमच्यासारख्या सर्व मंडळींनी होईल तेवढं अभेद वृत्तीनं काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि यापासून अलिप्त राहून काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्यासाठी सर्व सारखे आहे. योग्य गोष्टी पुढे घेऊन समाजातला जो कोणी योग्य काम करतो, योग्य कार्य करतो, त्याच्यात भेद न पाहता. नाही तर मग एखाद्यानं रक्तदान केलं, हे तू त्या पक्षाचा, येऊ नको माझ्याजवळ, असं म्हणता येईल काय एखाद्या बुवाला महाराजाला? नाही म्हणता येणार. चांगलं काम कोणी करू शकतो. जगाचा इतिहास राहिलाय मायबाप. पूर्वीच्या काळी लोकांनी असंच केलं. लोकांना असं वाटायचं अमुक जातीत जन्माला आला की तोच चांगलं काम करतो. आता काय, आता सगळ्यांना समजायला लागलं. चांगल्या जातीत जन्माला आलेल्यांनी सुद्धा काहींनी माती खाल्ली आणि सामान्य ठिकाणी जन्माला आलेल्यांनी सुद्धा आपल्या जीवनाची उन्नती केली. हे तर मान्य करावं लागेल की नाही? याला कोण नको म्हणणार आहे? जसं जातीवर सत्कार्य अवलंबून नाही, तसं मला वाटतं पक्षावर, पंथावर आणि वर्गावर सुद्धा सत्कार्य अवलंबून नाही. सत्कार्य हे सत्प्रवृत्तीवर अवलंबून आहे आणि या सत्प्रवृत्तीविषयी नेहमी संवेदनशील राहणं हे अध्यात्म क्षेत्राचं काम आहे. अध्यात्म क्षेत्रानं आईची भूमिका घ्यावी. मायबाप हो आईची, आम्हाला हेच आमच्या गुरुजनांनी शिकवलं. अध्यात्म क्षेत्राने जसं आईला जाणतं मूल, कर्तृत्ववान मूल सुद्धा तितकंच प्रिय असतं आणि एखादं खोडचाळ मूल असलं ते सुद्धा तितकंच प्रिय असतं. अभ्यास करताय एखादं लेकरू, त्याच्यावरही तितकंच प्रेम करते आणि एखादा अभ्यास चुकवतंय, मग ती म्हणते का तुला जीव घालत नाही? त्यालाही जीव घालते. तसं अध्यात्म क्षेत्राने त्यातल्या त्यात व्यापक विचार मांडणारा जो आमचा माऊली तुकोबारायांचा वारकरी संप्रदाय, या संप्रदायाने नेहमी आईची भूमिका घेऊनच चालावं, तरच आपण माऊली तुकोबारायांच्या विचारांशी प्रामाणिक राहू, असं माझ्या एक छोट्या व्यक्तीचं हे मत आहे. सगळ्यांनी मानावा असा माझा आग्रह नाही, परंतु मला हे वाटतंय की आपण मात्र सामाजिक भूमिकेबरोबर असावं, समतोल भूमिकेबरोबर असावं आणि सर्व आपले मानून ना कुठला भेद म्हणून तुकोबाराय म्हणजे भेदा भेद मते भ्रमाचे संवाद. आता अर्थात इथे अध्यात्म दृष्टीने याची व्याख्या जर करायची झाली तर हा कोणता भेद आहे, तर हा शास्त्रकारांनी सुद्धा मांडलेला काही भेद आहे. काही शास्त्रकारांनी, काही तत्वचिंतकांनी जीव आणि ईश्वराचा भेद मांडला. काहींनी निरीश्वरवाद, ईश्वरच मानला नाही. काहींनी ईश्वर आणि जीव हे एक आहेत असं प्रतिपादन केलं. म्हणजे व्यवहार क्षेत्रात तर भेद आहेतच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात तेही भेद आम्हाला मानायचे नाहीत, पण अध्यात्म क्षेत्रात जे काही भेद आहेत, कोण असा ईश्वर मानतो, कोण तसा ईश्वर मानतो, कोण सगुणाला मानतो, कोण निर्गुणाला मानतो. तुकाराम महाराज म्हणले आम्हाला त्याच्याशी देवा त्याच्यात पडू देऊ नको रे बाबा, ते त्या गुंत्यात आम्हाला काही पडायचं नाही. भेदा भेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ, त्यांच्यातून सोडव आम्हाला. त्यांचं काय ते चालू दे, त्यांचं कुराळ तिकडे. आम्हाला मात्र तुझी भक्ती करायची. आम्हाला पावलंय तुझं सर्व, ज्ञान मिळालंय, भक्ती मिळाली, आनंद मिळाला. आणि त्यातून काय उलगडा झाला, तर त्यातून एवढाच उलगडा झाला देवा, तू का म्हणे आणू तुझ विन नाही, न भाऊनी पाही वाढ आहे, न भाऊनी पाही वाढ आहे. हे प्रभू, या सृष्टीमध्ये एक अणू सुद्धा तुझ्याशिवाय रिकामा नाही. एक अणूचा कण कुठे कुठे तू व्यापलाय. तू फक्त मंदिरातच आहे का देवा? तुकाराम महाराज म्हणले देवा, मंदिरात तुझी भक्ती करण्यासाठी आमचं मन एकाग्र होत आहे. सामान्य भाविकाला आपली भक्ती करणं सोपं जात आहे, म्हणून मंदिर बांधावंच लागतं, मूर्ती बसवावी लागते. पण तू फक्त मंदिरातच नाही, तू जीवात आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे, झाडात आहे,
वृक्षात आहे, दगडात आहे, मातीत आहे. तुका म्हणे अणु तुझं विन नाही. एक अणूचा कण सुद्धा तुझ्याशिवाय रिकामा नाही. तुकोबार आहे 350 पावणे 400 वर्षापूर्वी महाराज ह्या अभंग लिहित आहेत. तो आज आपण वाचतोय. काय परिस्थिती आहे 350 वर्षापूर्वीची. ना कुठलं यंत्र आहे, ना कुठलं तंत्र आहे, ना कुठलं विज्ञान विकसित झालंय. आणि त्यावेळेला अणुरेणूची भाषा भंडाऱ्या डोंगरावर बसलेले एक वारकरी साधू जगद्गुरु तुकोबाराय बोलताय. पुढे आईन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञानं असं म्हटलं होतं की अणुरेणूमध्ये सुद्धा एक प्रचंड शक्ती सामावलेली आहे. अर्थात ती शक्ती म्हणजेच तरी ईश्वर. हे आमच्या संतांनी सांगितलं. तुका म्हणे अणु तुझं विन नाही. इतका तू सूक्ष्म आहे आणि नभाहुनी पाही वाड आहे. तू किती लहान आहे तर देवाला लहानातला लहानही होता येतं बरं का. म्हणून दामाजीचा झाला पाडेवार. मला कथा सांगायला आता वेळ राहिला नाही. मला असं वाटतं माझी 45 मिनिटं झाली असतील. 1 तास झाला. बाबा आजचं प्रवचन फार लांबलं. मलाच कळलं नाही कारण थोडं लांबलंच. पण ठीक आहे, थांबतो मी आता. दामाजीचा सेवक तुको भगवान परमात्मा होऊ शकतो. त्याचा चाकर होऊ शकतो इतका लहान. अर्जुनाची गुढी धुवू शकतो इतका तो लहान आहे. आणि महान म्हणाल तर एका पावलात पृथ्वी, एका पावलात स्वर्ग संपवून बळीचा त्या 3 पावलाचं राज्य तो ताब्यात घेऊ शकतो. म्हणून कथा सांगायला वेळ नाही. परंतु तुकोबारायांच्या अभंगावर तुकोबारायांनी जशी काही बुद्धी माऊलींनी दिली त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं असेल ते मात्र नक्कीच माझ्या स्वतःच्या अल्पबुद्धीचं आहे. पण जे चांगलं आहे ते गुरुजनांचं आहे, ते संतांचं आहे. या नात्यानं ही सेवा आपण या ठिकाणी समाप्त करूया. आपल्या सर्व जे काही यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते प्रति प्रवचनाला आपण 2 महिन्यातील 2 एकादशी आणि 2 चतुर्थी अशी सेवा सुरू केलेली आहे. आणि आपण सगळ्या मंडळींचा उदंड त्याला प्रतिसाद आहे. आपण सूचना करताय त्यानुसार सेवा करतोय. बाकी दुसरं काही नाही. परंतु आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद मिळतो यातच आमचंही समाधान आहे. आणि म्हणून झालेली सेवा भगवतचरणी मी समर्पित करतो. या निमित्तानं नेहमीच या सगळ्या तांत्रिक गोष्टी तुमच्यापर्यंत प्रवचन पोहोचवण्याचं काम आमचे प्राध्यापक डॉक्टर बेंद्रे सर करतात. या ठिकाणी उपस्थित राहून सगळं नियोजन आमचे निर्मळ नाना करतात. आज आवर्जून आमचे प्रमोदजी विखे अर्थात पप्पू विखे उपस्थित राहिलेत. इथे आपण तर सगळे आता तसे ऑनलाईन उपस्थित आहातच, परंतु जे इथे उपस्थित राहून व्यवस्था केली त्या सर्वांविषयी बोलतो. आणि आवर्जून आमचे नेवासा इथून आलेले आमच्या कार्यातील फार मोठे जबाबदारी ज्यांच्याकडे सातत्यानं असते असे प्राध्यापक ननवरे सर उपस्थित राहिले. त्यांनी आज आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा रेफ्रिजरेटर फ्रीज घेऊन दिला आहे. कारण भाजीपाला खराब होतो, दूध टिकत नाही. आतापर्यंत लाईटच नव्हती. तर लाईट नाही तर मग ते इन्व्हर्टरवर आम्ही सगळं जगलो 4-5 वर्ष. आमचे कैलास पाटील विखे यांनी इन्व्हर्टर आम्हाला दिलं होतं. त्याच्यावर 4-5 वर्ष निघून गेली. आता लाईट आली. माननीय नामदार शंकरराव गडाखांनी लाईटची व्यवस्था केली. मग सर म्हणाले मी आता फ्रीज देतो. तर ननावरे सरांनी फ्रीज दिला. त्याबद्दल त्यांचे आभार या निमित्तानं व्यक्त करतो. आणि जे काही आपली सगळी मंडळी आहेत आपल्या सगळ्यांना भगवत कृपेनं सुख शांती समाधान चांगलं आरोग्य दीर्घायुष्य लाभावं एवढीच पांडुरंगाच्या वरद विनायकाच्या सद्गुरू नारायणजी महाराजांच्या तुकोबाराय माऊलींच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम. कुंडली गौरव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय.